नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागाच्या प्रोमोमध्ये काव्या जीवाला म्हणत असते, आपल्यामध्ये मला कोणतंही नातं निर्माण करायचं नाही. तू माझ्यापासून 4 हात लांबच राहा, कारण आता मला तुझ्यामध्ये काडीचा सुद्धा इंटरेस्ट नाहीये. होता होईल तेवढं माझ्यापासून लांब राहा. युगच्या मनाची घालमेल नंदिनीला बघवत नाहीये. युगच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे तिला जाणून घ्यायचं आहे. आणि नंदिनी युगला म्हणत असते, जेव्हापासून तू घरामध्ये आलायस तेव्हापासून मी नोटीस केले, काहीतरी तुझ्या मनामध्ये अशी गोष्ट आहे जी गोष्ट तू कोणाला सांगू सुद्धा शकत नाहीस. नेमकं काय झालंय हे तू मला सांगू शकतोस, मी तुझी काहीतरी हेल्प करेल. यावरती युग नंदिनीवरती विश्वास ठेवतो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी वहिनी, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. या प्रॉब्लेममधून मी बाहेर कसं निघू हेच मला कळत नाही. आता नंदिनी कोणतं सोल्युशन युगला देईल ज्याच्याने तो ह्या संकटातून बाहेर येईल. माननी सुनीताच्या कॅफेमध्ये आलेली आहे आणि तिथे आल्यानंतर काव्या आणि तो मुलगा कुठे असा प्रश्न विचारते. आतमध्ये आहेत. चल. जीवा आणि काव्यामध्ये डिस्कशन सुरू आहे. तर जीवा काव्याला म्हणत असतो, मला निगेटिव्ह वाईब देऊ नकोस प्लीज. मला तुझ्याकडून कोणतीही निगेटिव्ह वाईब नकोय आणि मी तुझ्या पाठीमागे कधी येणार नाही. सुनीता माननीला कॅफेमध्ये घेऊन येते आणि म्हणते, बघ तुझी सून आणि तो मुलगा इथेच आहे आणि जीवाला पाहू शकेल किंवा जीवा तिथून निघून गेलेला असेल.